नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वांना आनंदाची गोष्ट आहे, सर्वांचा चेहरा आता खुललेला आहे. अनेक पालक त्रस्त होते, दुःखी होते, व्याकुळ होते की आरटीचा निकाल तरी काय लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, माननीय उच्च न्यायालयाने पालकांच्या हिताचा असा निर्णय दिलेला आहे. बघा मित्रांनो, 9 फेब्रुवारी रोजी जो अध्यादेश सरकारने काढलेला होता, त्या अध्यादेशाला अनेक संघटनांचे अनेक पालक वर्गाने चुनौती ही दिली होती आणि माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या जनहित याचिकेला अनेक तारखा पडला. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने अनेक जणांचं म्हणणं ऐकलं, सरकारचं म्हणणं ऐकलं, त्यानंतर याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकलं. तसेच ज्या काही संस्था होता, ज्या शालेय संस्था होत्या, ते पण त्यात उतरल्या आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही आता आमच्या रिक्त जागेवर मुलांचं ॲडमिशन करून घेतलं. आता त्यांचं काय? तर त्यांनी सुद्धा विनंती केलीच की जे आता ॲडमिशन झालेलं आहे, जे जागा आम्ही भरलेल्या आहे, त्या मुलांचं ज्या जागेवर ॲडमिशन झालेलं आहे तीच जागा आता रिक्त करून देऊ नये, त्या मुलांचं शालेय नुकसान होऊ देऊ नये अशी विनंती केली. माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट असं सांगितलं की मूळ कायद्यात बदल करून कोणताही कायदा तयार करता येत नाही, हे कायद्याचे तत्व नाही. त्यामुळे हा जो कायदा, हा जो अध्यादेश तुम्ही काढलेला आहे तो कायद्याची विसंगत आहे. त्यामुळे हा अध्यादेश माननीय उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे जी आरटीची प्रक्रिया चालणार आहे ती जुन्या प्रक्रियेनुसार चालणार आहे, ज्यामुळे आर्थिक दुर्बल घटक तसेच सामाजिक दुर्बल घटक या विद्यार्थ्यांचं नुकसान आता होणार नाही. आपण सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे. जे याचिकाकर्ते आहेत, ज्या संघटना आहेत, ज्यांनी माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, सरकारला विरोध करत आपल्या लोकांचं म्हणणं माननीय उच्च न्यायालयासमोर मांडलं आणि माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भात योग्य असा निर्णय आणि चांगला असा निर्णय, पालकांच्या हिताचा असा निर्णय पारित केला. तर मित्रांनो, आता गोष्ट अशी आहे की आरटीचा निकाल कधी लागणार आहे, म्हणजेच आरटीची लॉटरी सोडत आहे, ही लॉटरी कधी प्रसिद्ध होणार आहे. बघा मित्रांनो, सरकारने म्हटलं होतं जसेही माननीय उच्च न्यायालयाचा निकाल येईल, आदेश येईल, लगेच आम्ही आमचं लॉटरी सोडत ही प्रसिद्ध करू. पण 5 वाजले आहे आणि साईडवर कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही. तर आशा करू 1 ते 2 दिवसात लॉटरी सोडत जाहीर होईल आणि जशी ही लॉटरी सोडत जाहीर होईल त्यावेळी आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल की लॉटरी सोडत अशी जाहीर झाली, तुमचा निकाल तुम्ही कसा बघू शकता, पुढे काय करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलीही महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत मिस होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.